ठाण्यात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असतानाच महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली उभारलेले कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनर आता डासांच्या पैदाशीचे नवे केंद्र ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे। विसर्जनानंतर साचलेलं दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे आहेत। विसर्जनाच्या काळात अनेक तलाव रिकामे पडले तर काही ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर पाणी दूषित अवस्थेत आहे। काही कंटेनरमध्ये तर या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास सुरू होण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय। आधीच ठाण्यात डेंग्यू व मलेरियाने शेकडो नागरिक त्रस्त असताना महापालिकेच्या या पर्यावरणपूरक प्रयोगामुळे साथरोग फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। विसर्जनानंतर तलाव व कंटेनर त्वरित रिकामे करून निर्जंतुकीकरण केले गेले नाही तर पर्यावरणपूरक या नावाखाली हा प्रयोग ठाणेकरांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल। नागरिकांच्या करोपी पैशातून उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात जास्तीचे आजार ओढवून घेण्याचं कारण ठरते। हे दुर्दैवी असल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे। महापालिकेने विसर्जनाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर लगेचच ही तळी व कंटेनर रिकामे करून त्यांची योग्य विल्हेवाट लावणं अपेक्षित होतं, मात्र वास्तवात ते दिवसेंदिवस तसेच पडून राहिलेत। नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन गंभीरपणे दखल घेताना दिसत नाही। ठाण्यात गेल्या काही आठवड्यात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत। अशातच या टाक्यांमधील साचलेलं पाणी डासांच्या अळ्या वाढवणार हे उघडच आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या आजारांचा फैलाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप असून महापालिका पर्यावरणाच्या नावाखाली खेळ मांडते, पण शेवटी त्रास मात्र आम्हा ठाणेकरांना सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शासन व महापालिकेने जर खरोखरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साध्य करायचा असेल तर केवळ दिखाव्यापुरत्या सुविधा न उभारता त्याची वैज्ञानिक व परिणामकारक अंमलबजावणी करण्याची गरज आहे। अन्यथा पर्यावरणपूरक या नावाखाली ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळलं जात असल्याचा ठपका येत्या काळात प्रशासनावर ठेवला जाईल।